म्हणजे अमित शहांचाच पवारांनी सत्कार केलेला आहे. कोणाचा? अमित शहा एकनाथ शिंदेचा सत्कार करणं म्हणजे अमित शहांचा सत्कार त्यांनी केला. आणि ज्यांनी राज्यातलं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे असंही ते म्हणतात. असं आहे ना, इंडिया नावाचं जे काही संघटन आहे हो काय, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेस हे सगळे एकत्रित त्या संघटनेत एकमेकाच्याबद्दल काय बोलले त्याच्यावर मी काय बोलणं बरोबर नाही ना, आहे की नाही. पण जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे साहेब, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलंय त्यांनी. आपल्यालाही अनुभव आहे. एक तर काय मी ते काय ऐकलं नाही काय, आणि मग ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील. मला काही कल्पना नाही आहे त्याचं काय. साहेब, रायगड नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही अशातच काल अजितदादांनी ऑनलाईन बैठक ही घेतलेली आहे. कधी ठरणार पालकमंत्री नाशिक? ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारा ना, तर मला काय विचारलं. मी 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 एक आमदार आहे का, जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती आहे, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. आपल्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत, 7 आमदार सर्वाधिक आपले आहेत जिल्ह्यामध्ये, सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे. पण आपला दावा आहे का? मला माहिती नाही दावा आहे की नाही ते पण मला माहिती नाही. दावा आहे की नाही तेही माहिती नाही, वादा आहे की नाही ते पण माहिती नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे, नाराजी व्यक्त करता येते. काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जी आहे हे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही. कुजबूजच आहे ती. संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का? म्हणजे ते पवारसाहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय असो. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. काय आता ते तेवढं पुरतं मला तर बरं होईल.